नमस्कार मित्रांनो. पवित्र आणि निसर्गाने नटलेल्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना म्हणजे भगवान भोलेनाथांच्या भक्तीचा काळ. या महिन्यात श्रावणी सोमवारच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या व्रताचा एक सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शिवमूठ. शिवमूठ म्हणजे काय? ती कशी व्हावी? कोणत्या सोमवारी कोणते धान्य महादेवाला अर्पण करावे? आणि ही पूजा करताना कोणते नियम पाळावेत? या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि अचूक माहिती आपण आजच्या या 6 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून पूजेमध्ये कोणतीही चूक होणार नाही. सर्वप्रथम जाणून घेऊया शिवमूठ म्हणजे काय. जुन्या काळी आपल्याकडे मुठभर धान्याला खूप महत्त्व होते. आपल्या घरात नेहमी अन्नधान्याची समृद्धी राहावी, घरातील कोणालाही अन्नाची कमतरता भासू नये आणि निसर्गप्राप्ती कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून श्रावणात दर सोमवारी महादेवाला 5 वेगवेगळ्या धान्यांची मूठ अर्पण केली जायची. यालाच शिवमूठ म्हणतात. हे व्रत प्रामुख्याने नवविवाहित महिला लग्नानंतर पहिली 5 वर्ष न चुकता करतात. मात्र घरातील सुख शांतीसाठी कोणतीही स्त्री किंवा पुरुष देखील हे व्रत मनोभावे करू शकतात. यामुळे भगवान शिव प्रसन्न होऊन अखंड धान्याचे आणि आरोग्याचे वरदान देतात अशी श्रद्धा आहे. आता आपण पाहूया की श्रावणातील कोणत्या सोमवारी कोणते धान्य व्हायचे असते. दरवर्षी श्रावणात 4 किंवा 5 सोमवार येतात. त्यानुसार धान्याचा क्रम खालीलप्रमाणे निश्चित आहे. पहिला श्रावणी सोमवार तांदूळ. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी महादेवाला तांदळाची शिवमूठ वाहिली जाते. तांदूळ हा अक्षत मानला जातो, जो पूर्णतेचे प्रतीक आहे. दुसरा श्रावणी सोमवार तीळ. दुसऱ्या सोमवारी भगवान शिवाला पांढरे किंवा काळे तीळ अर्पण करतात. तिळामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तिसरा श्रावणी सोमवार मूग. तिसऱ्या सोमवारी अख्खे मूग वाहण्याचा नियम आहे. मूग हे आरोग्याचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. चौथा श्रावणी सोमवार जव. चौथ्या सोमवारी महादेवाला जव अर्पण केले जातात. पाचवा श्रावणी सोमवार सातू किंवा मसूर. काही वर्षांत श्रावणात 5 सोमवार येतात. अशावेळी 5व्या सोमवारी सातूचे पीठ किंवा अख्खे मसूर वाहण्याची पद्धत आहे. जर 5वा सोमवार नसेल तर पहिल्या सोमवारी वाहिलेले तांदूळ पुन्हा 5व्या दिवशी वाहू नयेत, तर मसूर किंवा जव वापरावेत. सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. घरातल्या देवाऱ्यात किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन आधी नेहमीप्रमाणे पूजा करावी. शिवाला पांढरी फुले, बेलपत्र आणि पाण्याचा किंवा दुधाचा अभिषेक करावा. त्यानंतर ज्या सोमवारचे जे धान्य आहे ते एका ताटात घ्यावे. आपल्या उजव्या हाताच्या मुठीत ते धान्य घट्ट पकडावे. मूठ पिंडीवर ठेवताना तुमचा तळहात पिंडीच्या दिशेने खाली असावा. धान्य वाहताना हा मंत्र किंवा प्रार्थना नक्की म्हणावी. नमः शिवाय शांताय सर्व पापहराय च शिवमुठ अर्पयेतुभ्य ग्रहान परमेश्वर. किंवा अगदी साध्या मराठीत शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा देवा. सासू सासऱ्या आई वडिला घरच्या देवा सर्वांना सुख समृद्धी लाभू दे अशी प्रार्थना करावी. शिवमूठ वाहताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. धान्य स्वच्छ असावे. वाहण्याचे धान्य कीड लागलेले किंवा तुटलेले नसावे. ते स्वच्छ आणि अखंड असावे. दिशा. महादेवाची पूजा करताना शक्यतो उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसावे. सूतक किंवा विटाळ. जर घरात सूतक असेल किंवा मासिक पाळी असेल तर स्वतः शिवमूठ वाहू नये. तुमच्या वतीने घरातील इतर व्यक्ती ही मूठ वाहू शकतात. धान्याचा अपव्यय टाळा. मंदिरात पिंडीवर खूप गर्दी असल्यास धान्य पिंडीच्या बाजूला एका पात्रात किंवा ताटात गोळा करावे, जेणेकरून ते धान्य पायाखाली येणार नाही आणि नंतर ते गरजू लोकांना किंवा पक्ष्यांना देता येईल. तर भक्तांनो, ही होती श्रावणी सोमवारच्या शिवमुठीची संपूर्ण आणि शास्त्रोक्त माहिती. अत्यंत साधे पण मनाला शांतता आणि घरात समृद्धी देणारे हे व्रत तुम्ही या श्रावणात नक्की करा. भगवान भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.